Hello everyone, good morning. Myself Bhusari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is Pharmaceutical Jurisprudence. So, previous some lecture we discuss about the Medicinal and Toilet Preparation Act 1955 and rules thereunder 1976. विद्यार्थी मित्रांनो, मागील गेली 2 ते 3 लेक्चर आपण जो मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट आहे 1955, त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत 1976 अंतर्गत येणारे जे रूल्स आहेत ते स्टडी करत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचे आहेत, त्यामधील रिमेनिंग पॉईंट्स. नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत मॅन्युफॅक्चर अँड स्टोरेज ऑफ द प्रिपरेशन. जे प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत त्याचबरोबर त्याचं स्टोरेज कसं केलं, कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे ते आपल्याला या पॉईंटमधून स्टडी करायचं आहे. द मॅन्युफॅक्चर ऑफ द प्रिपरेशन फ्रॉम ड्युटी पेड स्पिरिट शुड बी कॅरीड आउट ओनली ॲट द लायसन प्रिमायसेस. जे ड्युटी पेड स्पिरिटपासून मॅन्युफॅक्चरिंग किंवा उत्पादन केवळ जी कुठे केले जातं तर जे परवानाधारक आहेत त्या जागेतच त्या ठिकाणी उत्पादन केलं पाहिजे. द मॅन्युफॅक्चरर ऑफ द प्रिपरेशन फ्रॉम ड्युटी पेड स्पिरिट शुड बी कॅरीड आउट ओनली ॲट द लायसन्स प्रिमायसेस. म्हणजे ड्युटी पेड जे स्पिरिट आहे त्या स्पिरिटपासून जे उत्पादन आहे ते केवळ जो लायसन प्रिमायसिस असेल, जो परवानाधारक आहे त्या परवानाधारकाच्या जागेतच त्या ठिकाणी त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट आहे इच प्रिपरेशन शुड बी रजिस्टर्ड आफ्टर इट्स मॅन्युफॅक्चर अँड गिव्हन अ डिस्टिंक्टिव्ह बॅच नंबर. आणि जे प्रत्येक प्रिपरेशन आपण तयार करणार आहोत त्या प्रत्येक प्रिपरेशनच्या उत्पादनाच्या नंतर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या नंतर जो काही रजिस्टर नंबर असेल, मॅन्युफॅक्चरिंग नंबर असेल त्याची नोंदणी त्या ठिकाणी असावी आणि विशिष्ट प्रकारचा त्या ठिकाणी बॅच नंबर त्याच्यावर मेन्शन केलेला असावा. विशिष्ट बॅच क्रमांक म्हणजे कोणत्या बॅचमध्ये कोणत्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी प्रिपरेशन तयार झाले त्याचा बॅच क्रमांक त्या ठिकाणी त्या लेबलवर असणं गरजेचं आहे. देन थर्ड पॉईंट आहे ऑल फिनिश प्रिपरेशन should be transferred from the laboratory to the finished store and so arrange that they can be easily checked from the account register. आणि जे तयार झालेले प्रिपरेशन आहेत किंवा जे सर्व तयार झालेले प्रिपरेशन आहेत ते लॅबोरेटरीतून मॅन्युफॅक्चरिंग स्टोअरमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर केले पाहिजेत आणि अशा प्रकारे त्याची व्यवस्था केली पाहिजे किंवा अरेंजमेंट केली पाहिजे की ज्यांना जे अकाउंट रजिस्टर आहे त्या अकाउंट रजिस्टर नोंदणीतून सहज त्या ठिकाणी त्याची तपासणी करता येईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची अरेंजमेंट केली पाहिजे. देन थर्ड वन आहे फिनिश प्रिपरेशन प्रिपेअर्ड फ्रॉम द रेक्टिफाईड स्पिरिट ऑब्टेन्ड ॲट डिफरंट रेट्स ऑफ ड्युटीज शुड बी सेपरेटली इन द फिनिश स्टोअर. आणि नेक्स्ट पॉईंट आहे जे फिनिश प्रिपरेशन आहे ते वेगवेगळ्या दराने मिळवलेले त्या ठिकाणी जे रेक्टिफाईड स्पिरिट आहे त्या तयार केलेल्या स्पिरिटमध्ये किंवा त्या तयार स्पिरिट त्याच्या स्टोरेजमध्ये त्या ठिकाणी स्वतंत्रपणे त्या ठिकाणी त्याचं स्टोरेज केलं पाहिजे किंवा संग्रहित केलं पाहिजे. देन नेक्स्ट वन आहे द फिनिश प्रिपरेशन स्टोर्ड इन बल्क शुड बी measured in the storage vessel to the nearest fluid 1 ounce 28.350 ml and seal. आणि मोठ्या प्रमाणात जी साठवलेली मॅन्युफॅक्चरिंग स्टोरेज आहे त्याचं लिमिट किती पाहिजे तर नियरेस्ट फ्लुइड आउंस 28.350 मिली पर्यंत त्या ठिकाणी
मोजलं पाहिजे. देन नेक्स्ट वन आहे द क्वांटिटीज फ्रॉम द बल्क स्टोरेज टेकन आउट बाय द मॅन्युफॅक्चरर फ्रॉम टाईम टू टाईम शुड बी एंटर्ड इन द स्टॉक कार्ड अटॅच देअर टू. आणि जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याने वेळोवेळी त्या ठिकाणी काढलेल्या मोठ्या प्रमाणात साठवणुकीचे जर प्रमाण असेल त्यामध्ये असलेल्या जे स्टॉक कार्ड आहे त्या स्टॉक कार्डमध्ये त्या ठिकाणी त्याचं प्रविष्ट केलं पाहिजे किंवा त्याची नोंद त्या ठिकाणी केली पाहिजे. नेक्स्ट वन आहे द एक्साइज ऑफिसर विदाउट एनी प्रिव्हियस नोटीस टू द मॅन्युफॅक्चरर मे टेक सॅम्पल्स ॲट लिस्ट वन्स अ मंथ फॉर ॲनालिसिस. आणि जो एक्साइज ऑफिसर असेल, उत्पादन शुल्क अधिकारी असेल, त्याने जो मॅन्युफॅक्चरर आहे, जो निर्माता आहे प्रोडक्ट तयार करणारा, त्या निर्मात्यास मागील कोणत्याही सूचनेशिवाय मंथमधून किंवा प्रत्येक महिन्यातून एकदा तरी नमुने घेऊ शकतात. कशासाठी घेऊ शकतात तर ॲनालिसिससाठी, नमुने तपासणीसाठी त्या ठिकाणी घेतले जाऊ शकतात. देन नेक्स्ट वन आहे एक्झेम्पशन फ्रॉम ड्युटी. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे द फॉलोइंग आर द एक्झेम्प्टेड फ्रॉम द ड्युटी ऑन मेडिकल प्रिपरेशन containing alcohol manufactured in India and supplied direct from a bonded manufactory or warehouse. जे exemption from duty आहे ती खालील जे औषध आहेत, जे फॉलोइंग मेडिसिनल प्रिपरेशन आहेत किंवा जे फॉलोइंग औषध आहेत, भारतात तयार होणारी अल्कोहोल असलेली औषधं, त्यावरील जे सूट आहे आणि बॉन्डेड लॅबोरेटरी जी असेल किंवा बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी असेल, त्याला आपण मॅन्युफॅक्चरी म्हणजे कारखानदार थोडक्यात म्हणू शकतो, किंवा जे वेअरहाऊस असतील, जे गोदाम असतील, त्या गोदामातून थेट पुरवल्या जातात. काय पुरवल्या जातात तर खालील औषधे भारतात तयार होणारी जी अल्कोहोल असलेली औषधे त्यावरील सूट जी आहेत आणि जे बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी आहे किंवा गोदामातून थेट त्या ठिकाणी पुरवले जातात. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मग हॉस्पिटल अँड डिस्पेन्सरीज अंडर गव्हर्नमेंट और सबसिडायझेशन बाय द गव्हर्नमेंट स्टेट और सेंट्रल. जे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये मग शासकीय रुग्णालय असेल व दवाखाने किंवा शासनाकडून जे सबसिडायझेशन जे अनुदान आहे त्याच्यामध्ये मग राज्य किंवा केंद्र असतील. देन नेक्स्ट वन आहे चॅरिटेबल हॉस्पिटल अँड डिस्पेन्सरीज अंडर द लोकल बॉडीज. त्याचबरोबर नेक्स्ट वन आहे जे चॅरिटेबल सेवाभावी रुग्णालय आहे व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जेवढे दवाखाने असतील ते. देन थर्ड वन आहे मेडिकल स्टोर ऑफ गव्हर्नमेंट. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय दुकाने, गव्हर्नमेंटचे जे मेडिकल स्टोअर असतील ते. देन फोर्थ वन आहे एनी इन्स्टिट्यूशन सर्टिफाईड बाय डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर सप्लाइंग मेडिसिन फ्री टू द पुअर. आणि जिल्हा वैद्यकीय जो अधिकारी आहे याने प्रमाणित केलेली कोणतीही संस्था जी की गरिबांना मोफत औषध पुरवठा त्या ठिकाणी करते, अशी संस्था इत्यादींना एक्झम्पशन फ्रॉम ड्युटी असते. देन नेक्स्ट वन आहे द गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू एक्झम्प्ट एनी ड्युटेबल गुड्स फ्रॉम द लेव्ही ऑफ द ड्युटी इन द इंटरेस्ट ऑफ ट्रेड और इन पब्लिक इंटरेस्ट. आणि ज्या व्यापाराच्या हितासाठी किंवा जनहितात त्या ठिकाणी कोणत्याही वस्तूला शुल्क आकारण्यापासून मुक्त करण्याचा सरकारला त्या ठिकाणी अधिकार आहे. देन नेक्स्ट वन आहे नेक्स्ट पॉईंट क्लासिफिकेशन ऑफ मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन. क्लासिफिकेशन ऑफ मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन कंटेनिंग अल्कोहोल. त्या ठिकाणी आपल्याला जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे ॲलोपॅथिक प्रिपरेशन,
सेकंड क्लास आहे होमिओपॅथिक प्रिपरेशन आणि थर्ड क्लास आहे आयुर्वेदिक प्रिपरेशन, मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ॲलोपॅथिक प्रिपरेशन. ॲलोपॅथिक प्रिपरेशन पुनश्च एकदा दोन सब डिवाइड किंवा सब पार्टमध्ये त्या ठिकाणी डिवायडेशन झालेलं आहे. इट इज क्लासिफाईड इंटू अगेन टू सब पार्ट्स, ऑफिशियल ॲलोपॅथिक प्रिपरेशन अँड नॉन ऑफिशियल ॲलोपॅथिक प्रिपरेशन, patient and proprietary preparation. These are the two subtype of the allopathic preparation: official allopathic preparation and non-official allopathic preparation. Then second one homeopathic preparation and third one ayurvedic preparation. In that ayurvedic preparation, medicinal and toilet preparation are also classified as the two subtype. First subtype restricted preparation and second one is अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन. जसं की ॲलोपॅथिक प्रिपरेशन हे दोन सब पार्टमध्ये डिव्हाइडेड केलेले, त्याच्यामध्ये ऑफिशियल ॲलोपॅथिक प्रिपरेशन असेल, सेकंड वन नॉन ऑफिशियल ॲलोपॅथिक प्रिपरेशन असेल. त्याचप्रमाणे जे आयुर्वेदिक प्रिपरेशन आहे ते आयुर्वेदिक प्रिपरेशन त्याच्यामध्ये मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन जे आहे ते अगेन दोन सब पार्टमध्ये त्या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन असतील and second one unrestricted preparation असेल. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टडी करूया ॲलोपॅथिक प्रिपरेशन. इन दॅट ॲलोपॅथिक प्रिपरेशन ऑफिशियल प्रिपरेशन आर मेड अकॉर्डिंग टू द फॉर्म्युले गिव्हन इन ऑफिशियल बुक्स लाईक दॅट IP, BP, USP, NF अँड व्हेटरनरी कोडेक्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्सेट्रा. आणि ऑफिशियल प्रिपरेशन कशा प्रकारे तयार केले जातात तर जे इंडियन फार्माकोपी असेल, ब्रिटिश फार्माकोपी असेल यासारख्या अधिकृत जी पुस्तकं आहेत त्या जे गिवन इन द ऑफिशियल बुक्स, जे इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया सारख्या अधिकृत पुस्तकामध्ये दिलेल्या सूत्रानुसार, फॉर्म्युल्यानुसार, त्या फॉर्म्युल्यानुसार त्या ठिकाणी अधिकृत तयारी केली जाते. आणि USP, NF पशुवैद्यकीय कोडेक्स, त्यालाच आपण काय म्हणतो व्हेटरनरी कोडेक्स, भारत सरकार इत्यादीद्वारे. म्हणजे ऑफिशियल प्रिपरेशन कशा प्रकारे तयार केले जातात तर मेड अकॉर्डिंग टू फॉर्म्युले, आणि कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, जे ऑफिशियल बुकमध्ये ते जे फॉर्म्युले दिले जातात त्याच्यामध्ये मग कशामध्ये आपल्याला ते फॉर्म्युले मिळू शकतात, जे इंडियन फार्माकोपी असेल, ब्रिटिश फार्माकोपी असेल, युनायटेड स्टेट फार्माकोपी असेल, NF असेल आणि व्हेटरनरी कोडेक्स असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एक्सेट्रा. द नेक्स्ट वन आहे नॉन ऑफिशियल ॲलोपॅथिक प्रिपरेशन आर प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू द ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन. आणि नॉन ऑफिशियल ॲलोपॅथिक जे प्रिपरेशन आहे ते कशा प्रकारे प्रिपेअर केले जातात तर अकॉर्डिंगली, कशाच्या अकॉर्डिंगली प्रिपेअर केले जातात तर ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन जे आहे त्या मेडिसिनद्वारे त्या ठिकाणी तयार केली जाते. अँड कन्फर्म स्ट्रिक्टली टू द फॉर्म्युला डिस्प्लेड ऑन द लेबल. आणि लेबलवरील जे सूत्र आहे किंवा जो फॉर्म्युला आहे त्याचे काटेकोरपणे त्या ठिकाणी पुष्टी केली जाते. आणि द ऑफिशियल अँड नॉन ऑफिशियल प्रिपरेशन कॅपेबल ऑफ being consumed as ordinary alcoholic beverage are known as restricted preparation. आणि जे ऑफिशियल आणि नॉन ऑफिशियल प्रिपरेशन आहे ते कॅपेबल आहे, कधी कॅपेबल आहे कंझ्युम करण्यासाठी तर ऑर्डिनरी अल्कोहोलिक ब्रिव्हरेज जे आहे त्याच्यामध्ये जे असेल सामान्य त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू शकतो तर रेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन. देन सेंट्रल गव्हर्नमेंट मे डिक्लेअर द अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन ॲज रेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन इफ दे आर वाईडली मिसयूज. आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, जे केंद्र सरकार आहे ते अनियंत्रित तयारीच्या मोठ्या प्रमाणात जर गैरवापर केल्यास, म्हणजे जे नॉन ऑफिशियल प्रिपरेशन आहे त्या नॉन ऑफिशियल जे अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन आहे त्या प्रिपरेशनचा जर मिसयूज केला किंवा मोठ्या प्रमाणात त्याचा गैरवापर केला तर त्याला प्रतिबंधित
तयारी म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं जातं. काय घोषित केलं जातं तर इट इज अ डिक्लेअर्ड अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन. रेस्ट्रिक्टेड प्रिपरेशनचं जर वाईडली मिसयूज केला तर त्याला अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट आहे प्रोप्रायटरी प्रिपरेशन विच इज न्यूली पुट इन द मार्केट इज प्रिसम टू बी अ restricted preparation unless declared to be otherwise by the central government on advices of the standing committee. आणि जी स्टँडिंग कमिटी आहे त्याला आपण थोडक्यात म्हणू शकतो की जी स्थायी समिती आहे त्या स्थायी समितीच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकार जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून किंवा अन्यथा घोषित केल्याशिवाय नवीन बाजारपेठेत ठेवलेली जी मालकीची जे प्रिपरेशन आहे ही मर्यादित असल्याचे त्या ठिकाणी मानलं जातं. देन एनी मॅन्युफॅक्चरर इंटेंडिंग टू मॅन्युफॅक्चर अ न्यू नॉन ऑफिशियल अल्कोहोलिक प्रिपरेशन should be submitted to sample of such preparation with the recipe to the state government. आणि नवीन जे मॅन्युफॅक्चरर असेल तयार करण्याच्या विचारात असलेल्या कोणत्याही मॅन्युफॅक्चररने जर नवीन प्रोडक्ट बनवायचा असेल अशा कोणत्याही मॅन्युफॅक्चररने अशा प्रकारे त्या ठिकाणी दोन नमुन्याची त्या ठिकाणी रेसिपी राज्य सरकारकडे त्या ठिकाणी सादर केली पाहिजे किंवा सादर करावी. देन नेक्स्ट वन आहे द स्टेट गव्हर्नमेंट ऑन ॲडवाइस ऑफ द स्टँडिंग कमिटी शॅल डिक्लेअर द क्लास ऑफ सच प्रिपरेशन वेदर द रेस्ट्रिक्टेड ऑर अनरेस्ट्रिक्टेड. जे राज्य सरकार आहे जे स्टेट गव्हर्नमेंट आहे जे राज्य सरकार आहे त्या स्थायी समितीच्या सल्ल्यानुसार ज्या स्टँडिंग कमिटी आहे त्या स्टँडिंग कमिटीच्या ॲडवाईसनुसार जे रेस्ट्रिक्टेड किंवा अनरेस्ट्रिक्टेड अशा त्या ठिकाणी वर्ग जाहीर करेल. त्या ठिकाणी त्याचे क्लास त्या ठिकाणी जाहीर केले जातात. नेक्स्ट वन आहे होमिओपॅथिक प्रिपरेशन. American, British and general pharmacopoeias shall be recognized as standard pharmacopoeia for homeopathic preparation. जे होमिओपॅथिक प्रिपरेशन आहे त्या होमिओपॅथिक प्रिपरेशनच्या तयारीसाठी अमेरिकन असेल, ब्रिटिश असेल आणि सामान्य फार्माकोपिया जनरल फार्माकोपिया प्रमाणित फार्माकोपिया म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिली जाईल. मान्यता कोणकोणत्या फार्माकोपियाला दिली जाते प्रामुख्याने जे अमेरिकन फार्माकोपिया असेल, ब्रिटिश फार्माकोपिया असेल आणि सामान्य फार्माकोपिया त्या ठिकाणी फार्माकोपिया म्हणून मान्यता दिली जाते. देन नेक्स्ट वन आहे आयुर्वेदिक प्रिपरेशन. आयुर्वेदिक प्रिपरेशन कंटेनिंग अल्कोहोल मे बी ऑफ 2 टाइप्स. आणि अल्कोहोल असलेले आयुर्वेदिक प्रिपरेशन जे आहे त्याचे प्रामुख्याने त्या ठिकाणी 2 प्रकार असू शकतात. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे दोज कंटेनिंग सेल्फ जनरेटेड अल्कोहोल आणि ज्यात स्वतः त्या ठिकाणी अल्कोहोल जनरेटेड असेल किंवा ते जे सेल्फ जनरेटेड अल्कोहोल आहेत असे. त्याचे एक्झाम्पल आहेत आसावाज अँड अरिस्टाज. आसावा आणि अरिस्टामध्ये सेल्फ जनरेटेड अल्कोहोल असते. आणि सेकंड वन आहे डिस्टिलरीद्वारे म्हणजे दोज प्रिपेअर्ड बाय द डिस्टिलेशन आणि असे की जे डिस्टिलेशनद्वारे प्रिपेअर होतात किंवा टू विच अल्कोहोल इज ॲडेड ॲट एनी स्टेज ऑफ मॅन्युफॅक्चर किंवा त्याच्यामध्ये उत्पादनाच्या कोणत्याही स्टेजवरती किंवा टप्प्यावरती अल्कोहोल ॲड केलं जातं असं सेकंड वन. देन नेक्स्ट वन आहे ड्युटी शॅल नॉट बी लिव्ड ऑन आयुर्वेदिक प्रिपरेशन कंटेनिंग सेल्फ जनरेटेड अल्कोहोल इन विच द अल्कोहोलिक कंटेंट इज लेस दॅन 2%. आणि अल्कोहोल युक्त सामग्री जी आहे ती 2% कमी असणारी त्या ठिकाणी सेल्फ जनरेटेड किंवा स्वयंचलित अल्कोहोल मुक्त आयुर्वेदिक जे प्रिपरेशन आहे त्याच्यावर शुल्क आकारले जाणार नाहीत. देन नेक्स्ट वन इन केस ऑफ द प्रिपरेशन द अल्कोहोलिक कंटेंट ऑफ विच इज मोर दॅन 2% and if it is capable of being consumed
ॲज ऑर्डिनरी अल्कोहोलिक बिव्हरेज द ड्युटी शॅल बी पेड अदरवाईज नॉट. आणि जे प्रिपरेशन आहेत त्याच्यामध्ये 2% जास्त जर अल्कोहोल असेल आणि जर ती सामान्य त्या ठिकाणी इट इज ऑर्डिनरी अल्कोहोल बिव्हरेज असेल अशा त्या ठिकाणी तर ड्युटी आकारली जाऊ शकते, ड्युटी पेड केली जाऊ शकते किंवा नाही, त्याच्यावर ड्युटी पेड केली जाऊ शकते किंवा नाही. देन रजिस्टर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आर अलाउड टू मॅन्युफॅक्चर अँड डिस्पेन्स. आणि नोंदणीकृत आयुर्वेदिक सराव करणाऱ्यांना त्या ठिकाणी त्याचे उत्पादन करण्यासाठी आणि वितरणासाठी त्या ठिकाणी परवानगी दिली जाते. एक्सेप्ट by the distillation or by addition of alcohol during the process, such preparation are free of duty provided. आणि त्या ठिकाणी वितरणाची परवानगी दिली जाते, पण अशा तयारीसाठी किंवा प्रॅक्टिशनरच्या रुग्णासाठीच वापरासाठी किंवा सर्वसामान्यांना विक्रीसाठी नाही. दे टेक लायसन्स, त्यांना लायसन्सची आवश्यकता असते. देन use such preparation only for the patient of the practitioner and not for sale to the general public. आणि त्यांना तयारीत केवळ जे सेल्फ प्रिपरेशनसाठी त्या ठिकाणी तयार केलेली अल्कोहोल असल्याची आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या यूज सच प्रिपरेशन ओनली फॉर द पेशंट ऑफ द प्रॅक्टिशनर अँड नॉट फॉर द सेल, आणि जनरल पब्लिकला विकण्यासाठी नसतात. ते नेक्स्ट वन आहे दे शुड अलाउ द एक्साइज ऑफिसर टू ड्रॉ सॅम्पल ऑफ सच प्रिपरेशन टू एन्श्युअर दॅट प्रिपरेशन कंटेन ओनली सेल्फ जनरेटेड अल्कोहोल. आणि त्यांनी तयार केलेले जे प्रिपरेशन आहे हे केवळ स्वयंचलितकरिता तयार केलेली अल्कोहोल असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी जो एक्साइज ऑफिसर आहे त्या एक्साइज ऑफिसर किंवा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या तयारीचे नमुने त्या ठिकाणी तपासण्यासाठी किंवा विड्रॉ करण्यासाठी परवानगी द्यावी. ते नेक्स्ट वन आहे दे शुड मेंटेन द अकाउंट्स ऑफ द प्रिपरेशन मॅन्युफॅक्चर्ड or dispensed to the patient together with the names and addresses of the patient. The Ayurvedic preparation may be manufactured in bond or without bond. आणि त्यांनी त्या ठिकाणी काय काय मेंटेन करणं गरजेचं आहे त्या रजिस्टरमध्ये तर रुग्णांची नावं त्याच्या पत्त्यासह तयार केलेल्या ज्या किंवा वितरित केलेल्या त्या प्रिपरेशनची नोंद त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आणि आयुर्वेदिक तयारीसाठी त्या ठिकाणी बॉन्डेडमध्ये किंवा नॉन बॉन्डेडमध्ये ती तयार केली जाऊ शकतात. इट इज प्रिपेअर्ड बाय द और प्रिपरेशन मे बी मॅन्युफॅक्चर्ड बाय द इन द बॉन्डेड और विदाउट बॉन्डेड. Thank you everyone. Thank you again. Remaining point of this lecture will be studied in next lecture. Thank you.